सगळ्यांना माझा नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन फॉर एन्व्हायरमेंट सेटअप. आपण काल ऑलरेडी पाहिलेलं आहे की जावाची म्हणजे जावा काय आहे, त्याचा यूज कोणते सॉफ्टवेअर्स बनवण्यासाठी किंवा कशा प्रकारचे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपण वापरू शकतो. आणि तसं पाहिलं तर अजून एक गोष्ट म्हणजे की करिअर अपॉर्च्युनिटीज राईट, ते आपण गोष्टी आपण पाहिल्या काल. आज पाहूयात आपण, आपल्याला जर आपलं सॉफ्टवेअर बनवायचं असेल किंवा आपला फर्स्ट प्रोग्राम लिहायचा असेल तर कुठले सॉफ्टवेअर्स अगोदर इन्स्टॉल करावे लागतील, राईट? कारण ऑपरेटिंग सिस्टम, असं समजा की ऑपरेटिंग सिस्टीमला ऑलरेडी ह्या गोष्टी माहीत नसतात. म्हणजे त्याला फक्त जनरली हेच माहीत असतं की कम्प्युटरवर ज्यावेळेस इनबिल्ट ज्या काही गोष्टी इन्स्टॉलेशन करून दिलेल्या असतात, राईट, ऑपरेटिंग सिस्टीम सोबत जेवढे आलेले असतील तेवढ्याच गोष्टी फक्त कम्प्युटर करू शकतो. पण ज्यावेळेस आपल्याला ॲडिशनल काही गोष्टी करायच्या असतात ना, त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करावे लागतात. आता जर याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं ना, ज्यावेळेस एखादा व्हिडिओ एडिटरला एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स लागतात. जर त्याला एडिटिंग करायचं असेल तर त्याला एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायला लागतील, राईट? सेम तसंच जावा जावा थ्रू जर तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला जावाशी संबंधित काही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करावे लागतात. तर जनरली आपल्याला फक्त दोन सॉफ्टवेअर्सची गरज आहे, ठीक आहे? त्यातलं पहिलं जर सॉफ्टवेअर पाहिलं, पहिलं सॉफ्टवेअर आपल्याला लागतं JDK, जावा डेव्हलपमेंट किट, ठीक आहे? जावा डेव्हलपमेंट किट म्हणजे ह्याच्यामध्ये सगळंच आहे. सगळंच इन द सेन्स की असं म्हणू शकता की ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऐकलंच असेल JDK, नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, त्यात इन्क्लुडेड आहे JRE आणि JVM. त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणाऱ्या लायब्ररीज, ठीक आहे? म्हणजे आपले जे लायब्ररीज असतात ॲप्लिकेशनसाठी, तर त्या त्या सर्व याच्यामध्ये आहेत, ठीक आहे? आणि JDK मध्ये ॲक्च्युली ह्याच्यावर मी कंप्लीट एक नंतर व्हिडिओ बनवीनच, परंतु जे काही डेव्हलपमेंटसाठी गोष्टी लागणार त्या सर्व ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं असं म्हणेन मी की हे एक फर्स्ट आपलं ॲप्लिकेशन आहे. ते कसं इन्स्टॉल करायचं ते पाहूयात आपण. त्याचबरोबर आपल्याला दुसरं एक सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करायचं आहे, ते आहे IDE. IDE ह्यालाच असं म्हणू शकतो आपण की काय म्हणता येईल त्याला की इंटी इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट समथिंग असं म्हणतात. मोस्टली काही म्हणजे लक्षात ठेवायची गरज नाहीये. त्याला सिंपल तुम्ही एडिटर पण म्हणू शकता, ठीक आहे? एवढं काय म्हणजे ID सिम्पली म्हटलं तर ते लक्षात येतं, त्यामुळं नो प्रॉब्लेम. एडिटर एडिटर हे ऍक्च्युली एडिटर मल्टिपल टाइप्सचे आहेत. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला कुठलं यूज करायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. आता ह्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगतो काही. ह्याच्यातलं असं म्हणू शकता की इंटेलिजे, म्हणजे मोस्टली हे यूज केलं जातं कंपनीजमध्ये. इंटेलिजे आयडिया, नंतर सेकंड आहे स्प्रिंग टूल सूट किंवा इक्लिप्स म्हणा. इक्लिप्स इक्लिप्स आहे. नंतर आहे स्प्रिंग टूल सूट. हे जे आहे ना, हे म्हणजे इक्लिप्स आणि विज्युअल विज्युअल कोड, हे जे ऍप्लिकेशन्स आहेत ह्याच्यामध्ये पण इंटिग्रेटेड येतात. त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. तुम्ही स्प्रिंग टूल सूट पण इन्स्टॉल करू शकता. लाईट वेट आहे स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी, ठीक आहे? हे पण कसं इन्स्टॉल करायचं मी तुम्हाला दाखवेनच, म्हणजे कुठून डाउनलोड करायचं. आणि इन्स्टॉलेशनला तर सिम्पल स्टेप्स आहेत. अजून एक व्हिज्युअल कोड. हे काही एडिटर्स आहेत जे की मोस्टली यूज केले जातात. आणि यातलं कुठलंही एक तुम्ही यूज करू शकता, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही कुठलं वापरायला. जनरली मोस्टली हेच वापरतात, तर मी सजेस्ट करेन की हेच वापरा किंवा हे पण वापरू शकता, ठीक आहे? ओके. तर हे झाले आपल्याला आज सॉफ्टवेअर कुठले इन्स्टॉल करायचे त्याची लिस्ट. चला तर आपण सुरू करूयात. पहिलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला JDK, राईट? तर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला ब्राउझरला जायचं. ब्राउझरला सर्च करा जावा इन्स्टॉलेशन.
किंवा JDK इन्स्टॉलेशन काही सर्च करा. ओरॅकलची पहिली साईट येईल. ठीक आहे. ओरॅकलच्या साईटवर जा. त्याच्यामध्ये तुम्हाला जे व्हर्जन डाउनलोड करायचे, आता इथं जर पाहिलं गेलं तुम्हाला JDK 26, 25, 21 हे इथं लिहिलंय ऑलरेडी की हे जे आहे ना 26 हे लेटेस्ट रिलीज आहे. आता सध्या मी जे रेकॉर्ड करतो त्यानुसार JDK 25 लेटेस्ट लॉंग टर्म सपोर्ट आहे. आणि हे जे आहे ते प्रिव्हियस लॉंग टर्म सपोर्ट होता. तर तुम्ही JDK 21 किंवा 25 कुठलं यूज करू शकता. ठीक आहे. तर कन्सिडर करा की आता तुम्हाला 21 डाउनलोड करायचं आहे. तर इथं तुमच्या OS प्लॅटफॉर्म जे आहेत ना, आता ॲक्च्युली तुमचे OS विंडोज असेल, काहींची मॅक असेल, काहींची लिनक्स असेल. लिनक्स असेल तर तुम्ही हे DEB नावाची फाईल डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉलेशन करा डायरेक्टली. मॅक असेल तर तुम्हाला इन्स्टॉलेशनची फाईल सांगतोय, म्हणजे जस्ट नेक्स्ट 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 करत राहायचं आणि ते इन्स्टॉलेशन होईल. DMG आणि विंडोजसाठी असेल ती EXE फाईल ही डाउनलोड करून घ्या. आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्याला डबल क्लिक करून इन्स्टॉलेशन करून घ्या. ठीक आहे. म्हणजे डबल क्लिक करा आणि नंतर नेक्स्ट नेक्स्ट करत जाऊन इन्स्टॉलेशन करा. ते इन्स्टॉलेशन सक्सेसफुली झाल्यानंतर तुमचा पाथ वगैरे सगळं सेट होईल. ऑलरेडी आता माझ्याकडे कसं मी ऑलरेडी केलेलं आहे, तर त्यानंतर आता तुम्हाला व्हेरीफाय करायची कसं इन्स्टॉलेशन झालं, राईट? म्हणजे सक्सेसफुली इन्स्टॉलेशन झालं का नाही हे तुम्हाला चेक करायचं. तर त्यासाठी जनरली काय करायचं ना, टर्मिनल ओपन करा. विंडोज पॉवरशेल टर्मिनल आहे विंडोजमध्ये. तर त्याच्यामध्ये जर जावा कमांड टाईप केली तुम्ही, तर तुम्हाला इथं लक्षात येईल की हे असं हे सगळं इन्फॉर्मेशन तो डिस्प्ले करतो. म्हणजे जावा ज्यावेळेस कमांड टाईप कराल ना, त्यावेळेस इथं इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ऑलरेडी. जे आपण JDK इन्स्टॉल केलंय ना, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं असतं काय प्रिंट करायचं वगैरे. त्यामुळे हे प्रिंट केले यात वेगळं असं, म्हणजे असं लक्ष तुम्हाला असं हे व्हायची गरज नाहीये की एक्झॅक्टली हे काय आहे वगैरे. तर जर आता उदाहरणार्थ दुसरं जर तुम्हाला एक कमांड सांगतो, जावा हायफन वर्जन. ठीक आहे. आता ही जर टाईप केली तर इथं बघा, आता माझ्याकडे कसं OpenJDK हे इन्स्टॉल्ड आहे. तर हे वर्जन आहे माझ्याकडे 21. ठीक आहे. तसंच अजून माझ्याकडे दुसरे पण वर्जन आहेत. आता हे तुम्हाला नंतर मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. आता म्हणजे असं काही हे नाही आहे. तर हे ह्याच्याशी रिलेटेड एक नंतर व्हिडिओ बनवेन मीच. पण सध्या जर तुम्ही पाहिलं तर ज्या वर्जन जर मी हे केले ना, ज्या वर्जन दाखवलं इन्स्टॉलेशन केल्यानंतर, जर तुम्हाला असं प्रॉपर दाखवलं तर समजून घ्यायचं तुम्ही की इन्स्टॉलेशन झालेलं आहे. ठीक आहे. आणि जर सपोज ही जावा कमांड नॉट रिकॉग्नाइज किंवा जावा म्हणजे असं जर मेसेज आला दाखवलं, तर समजून घ्यायचं की तुमचं इन्स्टॉलेशन प्रॉपर झालेलं नाही. तुम्हाला पुन्हा इन्स्टॉलेशन करायचं आहे. किंवा जर तुम्ही असं पण होऊ शकतं कधी कधी इन्स्टॉलेशन सक्सेसफुल झालंय परंतु टर्मिनल जर ओपन असेल ऑलरेडी, तर तुम्हाला ते म्हणजे टर्मिनलला ते पाथ ऍक्च्युली बाय डिफॉल्ट भेटत नाही, कारण की ऑलरेडी ओपन आहे, राईट? तुम्हाला ह्याला क्लोज करायचं, पुन्हा ओपन करा आणि पुन्हा ती कमांड टाईप करून पहा. जर हे आलं तर समजून जायचं की तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन कम्प्लिटली प्रॉपर झालेलं आहे. हे झाली फर्स्ट स्टेप. सेकंड, जसं मी म्हटलं तुम्हाला, आपल्याला आता एडिटर, राईट? एडिटर्स जर कुठले सांगितले मी, आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इंटेलिजे आहे, इक्लिप्स, स्प्रिंग टूल सूट, व्हिज्युअल कोड. आता जर तसं पाहिलं तर आपण ब्राउझरला गेल्यानंतर ब्राउझरला आता दुसरं एक टॅब ओपन करायचा. इथं तुम्हाला कुठलं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करायचं ते मी वन बाय वन दाखवतो तरीही तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल आपण डाउनलोड इंटेलिजे. ठीक आहे. कम्युनिटी. जर तुम्हाला हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं असेल तर नोट AI मोड, हा, आता ह्याच्यामध्ये इथं काय करायचं माहिती आहे का? ऍक्च्युली काय झालेलं आहे की ज्यावेळेस म्हणजे यांनी आय थिंक 2026 व्हर्जन जे आहेत ना, तिथून पुढे त्यांनी एकच ठेवलंय, म्हणजे प्रोफेशनल अल्टिमेट असं एक ठेवलेलं आहे त्यांनी लेटेस्ट. ह्याला दाखवतो तुम्हाला म्हणजे काय एक्झॅक्टली मला म्हणायचंय. ह्याच्यामध्ये काय केलं यांनी, हेच व्हर्जन, म्हणजे हे एकच. इथं जर पाहिलं, इंटेलिजे आयडिया इज नाव अ सिंगल युनिफाईड प्रोडक्ट. इथं तुम्ही पाहू शकता कोर जावा अँड कोटलिन फीचर्स remain फ्री with even more functionality available at no cost, right? म्हणजे कोर जावा मेन्शन केले त्यांनी. आणि जर आपल्याला ऍडव्हान्स पाहिजे असेल तर नक्कीच सबस्क्रिप्शन वगैरे सांगतायत ते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन
ज्यावेळेस इथं तुम्ही आलात ना तर ऑदर व्हर्जन्स राईट ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे व्हर्जन दिसतात. मी तुम्हाला जे म्हटलं व्हर्जन 26 पासून समथिंग त्यांनी चालू केलं. तर आता बघा इथं मी ऑदर व्हर्जन ओपन केलं. आता लेटेस्ट व्हर्जन आहे तिथं तुम्हाला कम्युनिटी व्हर्जन दाखवत नाही राईट. कम्युनिटी व्हर्जन म्हणजे फ्री व्हर्जन असतं ते. ऍक्च्युली इथं पण दाखवत नाही 25.3 ला 2 ला दाखवतं. तर तुम्ही ह्याला इन्स्टॉलेशन करू शकता. ओके. तर हे इन्स्टॉलेशन करून घ्या जर तुम्हाला इंटेलिजी यूज करायचं असेल तर. जर सपोज तुम्हाला दुसरं हे झालं इंटेलिजसाठी आणि हे डाउनलोड झाल्यानंतर हे तुमच्या तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे त्यानुसार विंडोज, लिनक्स, मॅक जे काही तुमचे OS असेल त्याच्यानुसार तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. हे कम्युनिटी असल्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्याला कुठले पेमेंट वगैरे सबस्क्रिप्शन करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता. आता दुसरं हे झालं एक. नंतर सेकंड जे तुम्हाला इक्लिप्स सांगितलं. इक्लिप्स पण इक्लिप्स डाउनलोड्स. आता इक्लिप्स मध्ये आल्यानंतर अरे AI मोड येतोय. ओके. ह्याच्यामध्ये पण eclipse.org असं एक साईट आहे ह्यांची. ह्याच्यावर जा. ह्याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट इथं तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर इथं डाउनलोड करा किंवा हे एक दुसरं एक त्यांनी अजून एक आहे एक प्रोजेक्ट म्हणजे सर्टिफाईड बाय ओपन JDK रन टाइम असोसिएटेड टेक्नॉलॉजी फॉर यूज अक्रॉस द जावा इकोसिस्टम. हे पण यूज केलं जातं. तर तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही यूज करू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आयडी आहे दोन्ही. डाउनलोड इथं म्हणजे पॅकेजेस पण पाहू शकता तुम्ही अजून इथं क्लिक करून किंवा डायरेक्टली डाउनलोड करा. घ्या. ही जावासाठी इथं आल्यानंतर तुम्हाला जावासाठी दिसेल एंटरप्राइज जावा वेब डेव्हलपर म्हणजे इथं वेब आणि जावा दोन्ही कंबाईन आहे. आणि इथं जर पाहिले तर फक्त जावा रिलेटेड असतील. इथं तुम्हाला मेन्शन केलेले आहे डिटेल्स की हे नेमके एक्झॅक्टली काय कव्हर केलंय. ठीक आहे. तर हे आहे इक्लिप्स रिलेटेड. आता आपण थर्ड पाहूयात. ह्यालाही सेम प्रोसेस आहे. तुम्ही डाउनलोड केल्यानंतर जस्ट इन्स्टॉलेशन करून घ्या. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही गेलात हे पहा इथं तुम्हाला लिंक दिसतात. काही काही केसेसमध्ये झिप फाईल असते. त्या झिप फाईलला तुम्ही डाउनलोड करा. त्याला प्रॉपर तुमच्या एखाद्या फोल्डरमध्ये सी मध्ये किंवा डी मध्ये कुठेही एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन नावाचं एक फाईल भेटेल तुम्हाला. त्याच्यावर डबल क्लिक केलं की ते ऑटोमॅटिक रन होतं. ओके. म्हणजे असं काही इश्यू नाहीये. काही ठिकाणी जर सपोज EXE नसेल डायरेक्ट तुम्ही झिप फाईल केलं तरीही करू शकता. नो इश्यूज. आता थर्ड आपण जे मी म्हटलं तुम्हाला स्प्रिंग टूल सूट. स्प्रिंग टूल सूट स्प्रिंग टूल सूट येस. डाउनलोड. इथं आल्यानंतर स्प्रिंग टूल सूट spring.io ह्याच्यावर क्लिक करा. इथं आल्यानंतर आता तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये हे डायरेक्ट व्हिज्युअल स्टुडिओ कोड जसं मी म्हटलं की इंटिग्रेटेड म्हणजे हे जर डाउनलोड केलं तर तुम्हाला इथं पण सपोर्ट भेटतो. स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन्स वगैरे किंवा जावा ऍप्लिकेशन्स तुम्ही डायरेक्ट इथं पण करू शकता. सेकंड इक्लिप्स जे मी तुम्हाला सांगितलं होतं इक्लिप्स वर क्लिक केल्यानंतर स्प्रिंग टूल सूट फॉर इक्लिप्स ह्याच्यामध्ये डायरेक्ट जे मी म्हटलं ना इथलं इक्लिप्स डाउनलोड करण्यापेक्षा तुम्ही हे करा. इथं जावा प्रोजेक्ट प्लस स्प्रिंग बूट स्प्रिंग जे स्प्रिंग रिलेटेड जे प्रोजेक्ट्स असतील ते सगळे तुम्ही याच्या एका हे लाईट वेट पण आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता आणि डेव्हलप करू शकता ऍप्लिकेशन. हे फ्री आणि ओपन सोर्स इथं तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये विंडोज, मॅक, लिनक्स जे काय असेल तुमचं त्याच्यानुसार डाउनलोड करून घ्या. आणि सेम EXE फाईल आहे असेल तर काय म्हणता येईल त्याला जर EXE असेल तर डायरेक्ट इन्स्टॉलेशन होतं आणि जर झिप फाईल असेल तर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून ते एका स्पेसिफिक फोल्डरला ठेवून नंतर त्याच्यामध्ये एक आयकॉन असं स्प्रिंग टूल सूट म्हणून असेल तर तो ओपन करा आणि तो तुम्ही हे करून घ्या. मी पाहतो एक मिनिट त्याला डाउनलोड्स फोल्डरमध्ये ह्याच्यात डाउनलोड करायचं विचारतोय तर मी हे झिप फाईल आहे. झिप फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्या आणि ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्या एखाद्या कुठल्याही फोल्डर वर्क टूल्स किंवा काही तुम्ही नेम द्या तुमच्या याच्यामध्ये आणि त्याच्यात तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून त्याला त्याच्यामध्ये पाहू शकता ते फाईल. ठीक आहे. हे झालं स्प्रिंग टूल सूट. थर्ड आहे व्हिज्युअल कोड. व्हिज्युअल कोड
तर मी हे तुम्हाला इथं जस्ट म्हणजे कुठून डाउनलोड करायचं आणि कसं डाउनलोड करायचं तर सांगतोयच. तुम्ही इन्स्टॉलेशन करून घ्या. जरी काही एरर आला तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच इथे हेल्प करेन किंवा डिटेलमध्ये इन्स्टॉलेशन एक स्पेसिफिक ह्याचं पण पाहिजे असेल तर तसा पण मी व्हिडिओ बनवेन जर गरज असेल तर. मला वाटत नाही गरज पडेल तुम्हाला. तरी पण जर गरज पडलीच तर नक्की मला कळवा. मी तुम्हाला तसा एक स्पेसिफिक व्हिडिओ पण बनवेन. आता ह्याच्यामध्ये हे डाउनलोड्स राईट. तर इथं पाहू शकता तुम्हाला वेगवेगळ्या OS साठी कुठलं इन्स्टॉलेशन करायचं आहे. इथं पण exe फाईल वगैरे आहेत. झिप फाईल आहे राईट. कुठलंही तुम्हाला म्हणजे जे हवं आहे ते डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉलेशन करा. नेक्स्ट नेक्स्ट करून इन्स्टॉलेशन केल्यानंतर इन्स्टॉलेशन होऊन जाईल. ठीक आहे. तर हे 4 एडिटर सांगितले ज्यातला कुठलाही यूज करू शकता. प्लस ह्याचं जावा व्हर्जन लेटेस्ट तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं असेल तरी करू शकता. नो इश्यूज कारण लॉंग टर्म सपोर्ट आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. तर आय होप की तुम्हाला लक्षात आलं असेल एक्झॅक्टली सॉफ्टवेअर्स कुठले लागतात आणि ह्याच्यामुळं म्हणजे आता हे कसं होतं एक इन्व्हायरमेंट सेटअप केलं आपण राईट. म्हणजे आता तुम्ही जावा प्रोग्राम जो आहे कुठलाही जावा प्रोग्राम डेव्हलप करू शकता आणि आयडी काय यूज करायचे तर त्याचंही कारण आहे की आयडी यूज केल्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम राईट करताना तर प्रोग्राम राईट करत असताना जर काही एरर आले किंवा काही इश्यूज असतील तर ते तुम्हाला लगेच दिसतात. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला ऍक्च्युली एडिटर यूज करायचेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही डिबगिंग वगैरे प्रॉपर करू शकता. तुम्हाला एरर आला तर ते हायलाइट करतो ऍक्च्युली. नंतर तुम्ही डायरेक्टली त्याच्या थ्रू रन करू शकता प्रोग्राम. म्हणजे एक बटन जस्ट कॉन्फिगर करून तिथं बटनवर क्लिक केलं की तुमचा प्रोग्राम रन होईल. कमांड प्रॉम्प्ट पण आहे असतं आतमध्ये त्याच्यामुळे काही इश्यू नाही. कमांड प्रॉम्प्टला इंटरनली पण तुम्ही कमांड एक्झिक्यूट करून रन करू शकता. एकाच विंडोमध्ये तुम्ही तुमचं सगळं ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करू शकता बेसिकली. आणि इथं मॅन्युअली जरी जसं की काही जण सजेस्ट करतात की नोटपॅड वगैरे यूज करा राईट. तर इथं पण तुम्ही एक क्लास क्रिएट करायचा सिम्पल आणि क्लास क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करू शकता तसं म्हणजे डायरेक्टली राईट करू शकता पूर्ण कोड. त्यामुळं मी सजेस्ट करेन की तुम्ही आयडीज म्हणजे प्रॉपर आयडीज यूज करा जावाचे जेणेकरून की तुम्हाला पण सोपं जाईल समजायला आणि थोडं इंटरॅक्टिव्ह पण राहील. ओके. आय होप की तुम्हाला समजलं असेलच कुठले सॉफ्टवेअर्स लागतात आणि हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यामुळं आता आपल्या कम्प्युटरमध्ये जे ऑपरेटिंग सिस्टम आहे तिला समजतं म्हणजे हे पाथ सेट होतो ऍक्च्युअली त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस आपण जावाची कुठलीही कमांड यूज करू किंवा जावा जेडीके इन्स्टॉल केल्यामुळं मग ते आपल्या काय म्हणतात त्याला एडिटरमध्ये पण ते त्याचा बाय डिफॉल्ट पाथ सेट होतो म्हणजे सेम जेडीके यूज केलं जातं आणि ते जेडीके जे काय आपण इन्स्टॉल केलंय ते बाय डिफॉल्ट सेट होतो आणि जरी नाही झाला तरी आपण म्हणजे मॅन्युअली पण ज्यावेळेस तुम्ही जी फाईल इन्स्टॉल करताना एक्स्ट्रॅक्ट करून ठेवताना त्यावेळेस म्हणजे जीप फाईलचं सांगतो मी. तर तुम्हाला ते मॅन्युअली पाथ सेट करावा लागतो कारण तो कम्प्युटरला लक्षात येत नाही की ते एक्झॅक्टली कुठे इन्स्टॉल केलंय राईट. त्यामुळे ते तुम्हाला मॅन्युअली करावं लागतं. जर त्याच्या रिलेटेड जरी काही हेल्प पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी ते त्याच्याशी रिलेटेड पण एक व्हिडिओ बनवेन. ओके. तर ही सगळे इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या OS ला पण माहित आहे की ऍक्च्युली जावाच्या कुठली कमांड एक्झिक्यूट केल्यानंतर काय करायचं राईट. त्याच्याशी रिलेटेड त्याचं नॉलेज आता आपल्या कम्प्युटरला आहे असं समजू शकतो हे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन केल्यानंतर. आपण आता असं म्हणू शकतो की आपण पहिला प्रोग्राम लिहायला रेडी आहोत आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. फर्स्ट जावा प्रोग्राम कसा लिहायला जातो. तर चला काही गरज लागली तर नक्की पिंग करा आणि आय एम देअर. सो थँक यू. बाय बाय.